नियत. फार पूर्वीच्या काळची गोष्ट आहे. एका ब्राह्मणांना एका सावकाराकडे 1,000 रुपये ठेवायला दिले होते. त्यानंतर या गोष्टीला बरेच वर्ष होऊन गेले. काही वर्षांनंतर त्या ब्राह्मणाला पैशांची गरज होती, म्हणून त्यानं त्या सावकाराकडे आपले पैसे परत मागितले. तेव्हा सावकारानं त्याला पैसे देण्यास नकार दिला, कारण सावकाराची नियत बदलली होती. सावकाराकडे पैसे ठेवल्याचा कोणताही पुरावा ब्राह्मणाकडे नव्हता. ब्राह्मण वैतागून राजाकडे न्याय मागायला गेला. राजाही विचित्र परिस्थिती पाहून संभ्रमात पडला. मात्र सावकाराकडून पैसे परत मिळवण्यासाठी राजाने एक युक्ती केली. राजानं दुसऱ्या दिवशी नगरात एक शोभायात्रा काढायची घोषणा केली. शोभायात्रा सुरू झाली. सावकाराच्या घरासमोरून शोभायात्रा जात होती. त्यावेळी राजाला ब्राह्मणाला आपल्या गुरुदेव म्हणून आपल्याजवळ बसवले. सावकारानं हे पाहून विचार केला की हा ब्राह्मण राजाचा गुरु आहे. राजा याच्या ऐकण्यात असेल तर यानं राजाला 1,000 रुपयांबद्दल सांगितले तर राजा मला माझ्या खोटेपणाबद्दल दंड केल्याशिवाय राहणार नाही. यातून वाचण्यासाठी मी ब्राह्मणाला पैसे परत केलेलेच बरे. शोभायात्रा संपताच सावकारानं 1,000 रुपये ब्राह्मणाच्या घरी पोहोचते केले. त्यामुळे ब्राह्मणाला खूप आनंद झाला. राजाच्या हुशारीमुळेच त्याला त्याचे पैसे मिळाले आणि योग्य सन्मानही मिळाला. जीवनात कधीकधी असेच होते की आपल्याजवळ खरेपणाचा पुरावा नसतो. त्यामुळे आपल्याला खूप साऱ्या गोष्टींचा सामना करावा लागतो. तेव्हा आपल्या हुशारीनंच सत्य जगासमोर आणावे लागते.